श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे शिष्योत्तम परमपूज्य श्री केशवराव बेलसरे तथा बाबा बेलसरे यांच्या दृढ निश्चयात्मक साधन व संपूर्ण समर्पण या पैलूंनी ओतप्रोत आनंद साधना या आत्मचरित्रात्मक साधन वृत्तांताचे वाचन करणार आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य बाबा सांगतात, जीवनातील अनेक अनुभवातून उदय पावलेले माझे तत्वचिंतन माझ्या जीवनाचा सलग भाग आहे. वास्तविक कोणतेही जीवन, मग ते सामान्य माणसाचे असो की थोर संतांचे असो, कोणा एका तत्वज्ञानाच्या साच्यात चपखल बसवता येणे शक्य नसते. तसे केले तर त्या जीवनातील स्वयंभू स्वैरपणा आपोआप कोमेजून जाईल आणि त्यामधील नवीनतेचा आनंद अंतर्धान पावेल. तरी पण तत्वज्ञान पचविलेल्या माणसाच्या जीवनात आत बाहेर एक सुंदर वळण लागलेले दिसते. ज्या तत्वचिंतनाने माणूस आतून व बाहेरून बदलत नाही, ते केवळ बुद्धीची व्यायामशाळा होय. त्यातून साकार होणारे तत्वज्ञान व्यक्तीला जीवनापासून दूर ठेवते, म्हणून ते वांझ, लंगडे, कच्चे आणि भ्रामक असते, असे मी निश्चितपणे मानतो. माझ्या तत्वज्ञानातील सिद्धांत आणि माझा दैनंदिन व्यवहार यामध्ये आरंभी बरेच अंतर होते, पण माझा व्यवहार सिद्धांताशी जोडून नंतर दोन्हींमधील अंतर क्रमाक्रमाने कमी करणारे साधन मी मनापासून आचरले. ते साधन निश्चित कसे झाले याचा वृत्तांत या भागात सांगतो. आपल्या जीवनातील सर्वोत्तम मूल्य कोणते याचा निःसंशयपणे निकाल लागण्यास तैत्तरीय उपनिषदातील ब्रह्मानंद वल्ली आणि श्री एकनाथांची आनंद लहरी मला अतिमार्गदर्शक झाली. आत्मानंदा इतके सर्वांग परिपूर्ण दुसरे मूल्य नाही, असे सगळे थोर विचारवंत कबूल करतात, परंतु त्यांच्यामध्ये स्वानंदाचा साक्षात्कार साधून दिव्य जीवन जगणारे संत निराळे, तर आनंदाबद्दलचा कोरडा बुद्धिवाद सांगणारे विद्वान पंडित निराळे. हा महत्त्वाचा भेद माझ्या ध्यानात आला. म्हणून संतांना मी तत्वज्ञानी म्हणतो आणि केवळ विद्वानांना तत्वचिंतक मानतो. संतांच्या ग्रंथांमधील तत्वप्रतिपादन आणि विषय विवेचन घटपटादी वटवटीच्या यांत्रिक साच्यात बसत नाही, हे काही अंशी खरे, परंतु त्याच्या मांडणीला स्वानुभवाची आणि तत्वचिंतनाची खोल व प्रसन्न तर्कभूमिका आहे, अशी सूक्ष्म अभ्यासाने माझी खात्री झाली. संतांच्या तत्वज्ञानाला विनोदाने मी स्वानंद योग असे नाव देतो. स्वानंद योगाचा म्हणजेच आनंदमय जीवनाच्या शास्त्राचा संतांनी स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष व्यवहार करून दाखवला व त्यामुळे त्यांचे सिद्धांत प्रयोगाने खरे ठरले आहेत. स्वानंद योगाचा म्हणजेच आनंदमय जीवनाच्या शास्त्राचा संतांनी स्वतःच्या जीवनात प्रत्यक्ष व्यवहार करून दाखवला व त्यामुळे त्यांचे सिद्धांत प्रयोगाने खरे ठरले आहेत, हे ध्यानात धरून संतांचे ग्रंथ वाचले असता आधी स्वतःच्या जीवनाचा ग्रंथ वाचायला येतो आणि मग जगाचा प्रचंड ग्रंथ आपोआप समजायला लागतो. मानवी जीवनातील दुःख नाहीसे होण्यास नवीन निर्दोष समाजरचना करणे अवश्य आहे आणि त्यासाठी नवीन माणूस तयार केला पाहिजे, असे कम्युनिझमप्रमाणे सर्व संत देखील मानतात. परंतु नवीन माणूस तयार होण्यास त्याच्यात आतून बदल घडायला हवा व तो तसा घडून येण्यास माणसाची वासना बदलायला हवी. हा संतांचा विशेष सिद्धांत फारच महत्त्वाचा आहे. माणसाचे माणूसपण, मोठेपण व चांगुलपण त्याच्या वासनेवर अवलंबून असते. कारण जशी वासना तसे माणसाचे संकल्प आणि जसे संकल्प तसे त्याचे आचारविचार असतात. पैसा, मान, सत्ता, काम आणि देहसुख यांच्या भोवती रात्रंदिवस घोटाळणारी वासना माणसाला अत्यंत स्वार्थी बनवते आणि आसुरी आचारविचार शिकवते. तीच वासना जर ज्ञान, वैराग्य, भक्ती, प्रेम, क्षमा, औदार्य, सौंदर्य, ईश्वर आणि परोपकार यांच्या भोवती घोटाळू लागली तर ती माणसाला अत्यंत निस्वार्थी बनवते आणि दैवी आचारविचार शिकवते. अर्थात जुन्या माणसामधून नवा चांगला माणूस करायचा असेल तर त्याच्या अंतरात वावरणारी स्वार्थी वासना अध्यात्म साधनेच्या भट्टीत घालून निस्वार्थी बनवली पाहिजे.
निस्वार्थी वासनेच्या निर्मळ, निस्संग, निस्संशय आणि पवित्र माणसालाच स्वानंद योग साधतो. म्हणून एकीकडे वासना शुद्ध करणारे आणि दुसरीकडे अंतःकरण पवित्र करणारे असे साधन आपल्याला पाहिजे. ही खूणगाठ मी मनाशी बांधली. असो. साधक हो, माणूस वासना तृप्त करण्याच्या नादी मुळी लागतोच का आणि वासना तृप्त करणे हे नैसर्गिक असले तर याबद्दल माणसाला दोष का? त्या 2 प्रश्नांनी परमपूज्य बाबांचे मन फारच व्यग्र झाले. तेव्हा श्री सद्गुरूंची त्यांना कोणती आज्ञा झाली हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.